ओके आहात ना? हा? नाही म्हटलं, मला उशीर झाला ना. हो, खूप जास्त उशीर झाला. जवळजवळ 3 तास होता तुम्ही बाबांच्या स्टडीमध्ये. अरे म्हणजे तुम्ही थोडंसं नॉक जरी केलं असतं. मला झोप लागली. ओके ओके ओके. तकिला. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी. आमचं नवकरो नाटक गालिब घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला. आज आमचा प्रयोग क्रमांक 20 आहे, त्यामुळे आता थोडंसं आम्हाला नाटकाबद्दल कॉन्फिडन्स, आवड हे सगळंच निर्माण झालेलं आहे. आधी पहिले काही प्रयोग नुसतंच टेन्शन असायचं. कुठलंही नवीन प्रोडक्ट लोकांसमोर आणतो तेव्हा असं कुठंतरी आपलं मूल आता शाळेत जायला लागलं असं वाटतं की आज ते जगासमोर जाणार, त्याला इतर माणसं बघणार, जज करणार, त्यांना ते आवडेल नाही आवडणार याची एक धाकधूक असायची. पण मागच्या 19 प्रयोगांमध्ये लोकांचा जो रिस्पॉन्स येतो आहे, लोकांची जी दाद मिळते हे बघून खरंच आज हैसं वाटतं आहे. एक खूप वेगळ्या धाटणीचं नाटक, खूप वेगळ्या पद्धतीचं नाटक होतं जेव्हा हे वाचलं आणि त्यामुळेच हे करावं असं वाटलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की आमचे लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. मी मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो होतो तेव्हा मी मुंबईत बघितलेल्या पहिल्या काही नाटकांपैकी वाडा नाट्यत्रयी होता आणि त्या चिन्मयदादाचं काम बघून मी थक्क झालो होतो. इट वॉज वन ऑफ माय फेवरेट थिएट्रिकल एक्सपिरियन्सेस टिल दॅट पॉईंट. आणि तेव्हापासून कुठेतरी मनात इच्छा होती की दादाबरोबर काम करायचं, कुठल्याही कपॅसिटीमध्ये पण काम करायचं. त्यामुळे त्यांनी जेव्हा ह्या नाटकाची संहिता मला वाचायला पाठवली आणि करशील का विचारलं तेव्हा लगेच हो म्हणून सांगितलं. चिन्मयदादाने लिहिलं आहे याचा अर्थ काहीतरी वेगळं असणार. नेहमीच्या चाकोरीतल्या आपण जे नाट्य अनुभव आपल्याला माहिती आहे त्यापेक्षा काहीतरी चॅलेंजिंग असणार आपल्यासाठी, ऑडियन्ससाठी ह्याचाही अंदाज होता. आणि त्यांनी पहिलेच हे क्लिअर केलं होतं की गालिब नाव जरी असलं तरी हे हिस्टॉरिकल नाही, हा कॉस्ट्युम ड्रामा नाही, ही बायोपिक नाही. तर गालिब हे या नाटकामध्ये जो कॅरेक्टर नाही म्हणता येणार, पण गालिब हा एक मेटाफर म्हणून वापरण्यात आलं आहे. ते कसं, मी खूप मोजून माझे शब्द वापरतोय कारण ह्या नाटकाबद्दल जेवढं कमी सांगू तेवढी त्याची मजा जास्त आहे असं मला वाटतं. गालिब या नाटकाची गोष्ट तुम्हाला जितकी रिव्हील करू शकतो तेवढी ही आहे की एक प्रख्यात लेखक असतात मानव किर्लोस्कर नावाचे, आणि शेवटच्या काही काळात त्यांना वेड लागलं असतं असं लोकांचं म्हणणं असतं, पण नक्कीच त्यांचा डोक्यावरचा ताबा थोडासा सुटत असतो. आणि तो सुटत असताना मात्र ते त्यांच्या आयुष्यातला मास्टरपीस लिहिण्याचा प्रयत्न करत असतात, जी असते एक मिर्झा गालिब यांच्या आयुष्यावरची कादंबरी. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्या कादंबरीचं काय झालं, ती पूर्ण झाली का, ती अर्धवट राहिली का, अर्धवट असेल तर त्याचं मॅन्युस्क्रिप्ट कुठे असेल का, ह्याच्या शोधात आलेला एक त्यांचा एक स्टुडंट अंगद, ज्याचं मी काम करतोय, जो आता स्वतः एक प्रख्यात लेखक झाला आहे, पॉप्युलर लेखक झाला आहे. तो चांगला लेखक आहे का नाही हे आम्ही प्रेक्षकांवर सोडलं आहे, पण तो पॉप्युलर नक्की आहे. म्हणजे तो लोकांना खूप आवडतो का नाही माहीत नाही, पण खूप लोकांना तो आवडतो असा त्याच्याबद्दल संहितेमध्ये त्याचं वर्णन होतं. आणि अशा पद्धतीचं लेखक साकारणं हे खूप चॅलेंजिंग काम होतं, माझ्यासाठी खूप एन्जॉयबल काम होतं. स्वतः माझा बेस हा लिखाणाचा असल्यामुळे चिन्मयदादा हा एक स्वतः प्रख्यात अभिनेता लेखक असल्यामुळे अनेक जे मला आतून वाटत असलेल्या गोष्टी होत्या लेखनाबद्दल, लेखनाच्या प्रोसेसबद्दल, त्यात येत असलेल्या चॅलेंजेसबद्दल, त्याची सगळी भडास या पात्रातून मला बाहेर काढता येते याचा मला आनंद वाटतो. 4 नंबर से बात करी. तेरे लड़के को यहाँ पे मत भेज. अरे मैं बोल रही हूँ ना, मत भेज. कौन रहता है यहाँ पे, मैं या बड़ी दीदी? उसको मत भेज, नहीं तो पिछली बार की तरह अंडा फेंक के मारूंगी. हाय, मी गौतमी देशपांडे आणि आज आमचा गालिब या नाटकाचा प्रयोग आहे. आणि खरं तर माझ्यासाठी माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. आत्तापर्यंत कॉलेज थ्रू नाटक केलं होतं, काही प्रायोगिक नाटकं 1-2 केली होती, पण कधीच एवढ्या मोठ्या लेंथचा आणि एवढा मोठा रोल करणं भाग्य त्याचं मिळालं नव्हतं. पण ते स्वप्न या नाटकाने आज पूर्ण झालं आहे खऱ्या अर्थाने. एकतर खूप सुंदर नाटक आहे, म्हणजे मी खूप वर्षांनी इतकं सुंदर लिहिलेलं असं नाटक वाचलं. म्हणजे नाटक हळूहळू चेंज होत जातं, पण त्यातला जो एक तो गाभा मूळ जो आहे या नाटकाचा, तो इतका अप्रतिम शब्दात मांडलेला आहे चिन्मयदादांनी. त्यामुळे पहिल्यांदा हे नाटक पाहिल्याच आधी त्याच्या प्रेमात पडलं होतं. आणि त्यातलं माझं हे कॅरेक्टर इलाचं, की जी खरं सांगू का, तिच्याबद्दल खरं काही बोलताच येत नाही. म्हणजे ती कशीही आहे मुलगी,
ती अत्यंत प्रचंड वेड्यासारखी हुशार पण तेवढ्याच वेळेला वेड्यासारखं वागणारी सुद्धा मुलगी आहे. म्हणजे आपण अनेकदा म्हणतो ना की खूप हुशार माणसं ही खूप सर्किट असतात, तर तसं इलाच्या बाबतीत सुद्धा आहे की ती खूप हुशार आणि खूप सर्किट ॲट द सेम लेवल आहे. आणि प्रचंड इमोशनल आहे. कुठेतरी जोक्स किंवा हे स्वतःचा एक काय म्हणतो एक ढाल म्हणून वापरणारी ती आहे. स्वतःचा राग हा एक ढाल या पद्धतीने वापरणारी आहे. तर अशी ही एक अत्यंत हुशार, तेवढीच इमोशनल, तेवढीच नाती जपणारी आणि तेवढीच नात्यांना महत्त्व देणारी अशी ही मुलगी आहे. आणि या इलाच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं या पूर्ण नाटकामध्ये, इला आणि तिचे वडील मानव किर्लोस्कर आणि तिची बहीण रेवा आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारी ही एक व्यक्ती, इलाच्या आयुष्यात येणारी व्यक्ती अंगद दळवी. सो या सगळ्यांच्या एका गोष्टीवर किंवा एका गालिब, आता जर का आपण म्हटलं की गालिब हे नाटकाचं नाव काय आहे, तर त्या गालिबवर त्याच्या आजूबाजूला फिरणारी ही सगळी कथा आहे. त्यामुळे याचा जर का तुम्हाला खरं तर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा कथा काय आहे हवं असेल तर तुम्हाला ते येऊन नक्की पाहावं लागेल. तू त्या शहाजवाल्या माणसाच्या अंगावर अंड फेकून मारलंस. अंडी. नमस्कार, माझं नाव गुरुराज अवधानी. आज या व्हेरी फर्स्ट टेलच्या साईटवरती मला तुमच्याशी संपर्क साधताना खूप आनंद होतो. सध्या मी करतोय चिन्मय मांडलेकरांचं बऱ्याच वर्षाचं स्वप्न असलेलं नाटक गालिब. त्या गालिबमध्ये मी मानव किर्लोस्कर ही कॅरेक्टर करतोय. हा एक प्राध्यापक आहे, त्याच्या 2 मुली आहेत, त्याचं पुण्यामध्ये घर आहे आणि तिथं घडणारं हे कथानक आहे. गालिबवरनं बऱ्याच जणांना वाटतं की आपण जुन्या काळात जाणार, सगळे ते टोपी बिपी घालून गालिबचे शेरवीर ऐकायला मिळतील का. तसं नाही आहे. गालिब हे एक प्रतीक आहे. या प्राध्यापकाच्या स्वप्नामधलं ते एक प्रतीक आहे. ते पूर्ण होतं का, त्याला गालिबवरची कादंबरी लिहायचं एक मोठं त्याचं ध्येय आहे, ते पूर्ण होतं का, कसं होतं, लिहिली जाते का कादंबरी, हे सगळं कथानक यामध्ये येईल. मला हे नाटक बऱ्याच वर्षांनी करताना खूप आनंद होतो. अत्यंत वेगळी भूमिका आहे. आजपर्यंत मी केलेल्या कामापेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि रंगभूमीवर काम करताना मला नेहमीच खूप आनंद होतो. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष प्रतिक्रिया होते, प्रत्यक्ष प्रतिक्रिया येते, संपर्क साधता येतो, त्यांचा फीडबॅक मिळतो. हा सगळा मोठा आनंदाचा क्षण असतो आणि तो सध्या मी अनुभवतोय. नमस्कार, मी अश्विनी जोशी आणि मी गालिब या नाटकात रेवाचं पात्र साकारते. रेवा म्हणजे इलाची, गौतमीची मोठी बहीण, जी अत्यंत प्रॅक्टिकल आहे, जी इलापेक्षा खूप वेगळी आहे, जी फायनान्शियल बाजू सांभाळते आहे, जी प्रॅक्टिकली अख्खं घर उभं करते, अशी ती रेवा आहे. आणि मी प्रवासाबद्दल सांगेन की डे 1 पासून आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर चिन्मय दादासोबत काम करणं म्हणजे इतकं ईज आहे ना, तो इतकं समोरच्याला इझी करून टाकतो ना, की जे एखाद्या कॅरेक्टरचं येणारं दडपण असेल किंवा आता हे कसं होईल, हे पात्र कसं करायचं आहे, ह्यात काय काय करावं लागेल, हे त्याने डे 1 पासून इतक्या छान पद्धतीने आणि स्मूथली सांगितलं आहे ना, की आम्हाला आता आजचा 20वा प्रयोग आहे, पण इतकी छान आणि तेवढीच मज्जा येते, तेवढीच एक्साइटमेंट असते, भीतीही असतेच, ती प्रत्येक प्रयोगाला असली पाहिजे असं मला वाटतं. पण आमचं खरंच कुटुंब झाल्यासारखं आता आमचे बाबा, माझी लहान बहीण, मग अंगद, असे आम्ही चौघे एकत्र एक कुटुंब असल्याचा फील आम्हाला कायम येतो आणि आम्हाला करताना खूप मज्जा येते. आणि तुम्ही नक्की बघायला या हे नाटक गालिब.